टोकलेचं षटक घेऊन आलाय विकी भगत. पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल गॅप मधून बॉलला पाठवलंय डीप पॉइंट रिजन मध्ये. अलाउंड दी कार्पेटच्या साह्याने चेंडू निघून चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. नवनाथ बादापुरे यांच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती पहिलाच चौकार. पहिल्या बॉलचं स्वागत केलंय दिमागदार पद्धतीने आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रतीक लोटेकर यांना देऊया. पाठीमागच्या मॅच मध्ये त्याने काय मॅच फिनिश केले. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज असताना प्रदीप झरे यांच्यावरती लगातार 3 षटकार त्यांनी ठोकले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांना मिळालाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नवनाथ बादापुरे थांबायचं नाव घेत नाहीयेत. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत नवनाथ बादापुरे या खेळाडूने आणि मैदानाच्या आतमध्ये तो जबरदस्त कामगिरी करतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया प्रतीक लोटेकर या खेळाडूला. जबरदस्त खेळ त्याने साकारले. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार त्याने ठोकले आणि खरं तर कातवडी बुद्रुक या टीमला मात्र त्याने पहिला विजय मिळवून दिलाय. वेल प्लेड प्रतीक लोटेकर. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार नवनाथ बादापुरे यांच्या बॅट मधून आलेत. सलगचा तिसरा येणार का? हो, हा बॉल थोडासा खाली राहिला होता परंतु गॅप मधून बॉल निघून चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि हो यस सलगचा तिसरा चौकार. नवनाथ बादापुरे सेट ऑन फायर. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. लाजवाब वाखण्याजोगी. सलगचे 3 बॉल आणि 3 बॉलवरती चौकार. दोन्ही हे सख्खे बंधू आहेत राहुल बादापुरे आणि नवनाथ बादापुरे. स्ट्राईक एंड वरती सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नवनाथ बादापुरे पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राईक एंड वरती कासपटा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातं असा राहुल बादापुरे देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका केलाय. सलगचा 4था चौकार. नवनाथ बादापुरे सेट ऑन फायर. जीवनात हार कधीच मानायची नसते कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. आज मी म्हणेन नवनाथ बादापुरे यांना सलामीला पाठवलाय आणि ज्या कामासाठी त्यांना पाठवलंय ना ते काम त्यांनी मात्र चोखपणे बजावलंय. सलगच्या 4 बॉलवरती 4 चौकार आलेत. आणखीन 2 आले तर रेकॉर्ड होईल. ओहो, बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा कॉल आहे यस वाईड बॉल. 12वा खेळाडू म्हणून कातोडी बुद्रुक टीमचे लक्ष्मण देवरे हे पाहायला मिळाले आणि त्यांना एक भेटवस्तू देण्यात आलेली आहे. सांबरवाडी डीजे किंग आपला देखील एक खेळाडू या आपल्याला देखील भेटवस्तू दिली जाणार आहे. हो, सलगचा 5वा चौकार येणार का? हो यस, डिफरेंटली आलाय. आज मात्र नवनाथ बादापुरे मैदानाच्या आतमध्ये काय खाऊन आले दुपारच्या जेवणाला हे समजत नाहीये गोलंदाजाला. आणि खरं तर आयोजकांनी बिर्याणी ठेवली होती त्यांना एक पॅकेट दिलं की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. आता सलगच्या 5 बॉलवरती 5 चौकार नवनाथ बादापुरेने ठोकलेत. क्या बात आहे. सलगचा 6वा चौकार येणार का आणि कास पठार विभागामध्ये आणखीन एक रेकॉर्ड होणार का? ओहो, परंतु शेवटचा बॉल डॉट आला. सलगच्या 5 बॉलवरती 5 चौकार आलेत. नवनाथ बादापुरे यांची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो? एकदा जोरदार टाळा वाजवा या खेळाडूसाठी कारण सलगच्या 5 बॉलवरती 5 चौकार ठोकलेत. का मला सलामीला पाठवलं, का माझ्यावरती जबाबदारी दिले हे दाखवत असताना नवनाथ बादापुरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि पारंबे टीमचे स्टार खेळाडू आयकॉनिक खेळाडू राकेश घाडगे यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूया. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अर्जुन लोटेकर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अंबानी टीमचे फिरकीचे जादू अर्थातच सुनील बादापुरे यांचाही शुभ सन्मान मैदानाच्या आतमध्ये मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. थँक्यू सो मच. आता ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सचिन भगत माफ करा नितीन भगत. सचिन आणि नितीन जुळे भाऊ आहेत त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय 12व्या खेळाडूला देखील आणि कॉमेंट्री मॅनला देखील. ओहो,
राहुल बादापुरे स्ट्राईक एंड वरती आले होते. पहिलाच बॉल त्यांना अकूट टप्प्याचा ठेवला होता. उसळी घेणारा बॉल फ्लाय दिली चेंडूला आणि त्यानंतर मात्र कानाच्या बाजूने सांगून गेलाय राहुल बादापुरे यांना हा बॉल की हा बॉल डॉट आहे. पुढचा बॉल परंतु या वेळेला राहुल बादापुरे देखील थांबणार नाहीये. त्याला माहित आहे माझा बंधूने सलगच्या 5 बॉल वरती 5 चौकार ठोकलेत तर मी देखील शांत बसायला संत नाहीये. माझ्याकडे देखील क्षमता आहे, माझ्याकडे देखील ताकद आहे, अॅबिलिटी आहे आणि मी देखील माझा खेळ साकारणार. आणि त्याने देखील चौकारानेच खातं ओपन केलंय. दोनो भाई दोनो तबाई मैदानाच्या आतमध्ये कासानी टीम साठी या 2 सख्या बंधूंचा साज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. खरं तर मी अनेक वेळा उल्लेख केलाय 2 भावांचं एकत्रित राहणं आणि दोन्ही भावांचे एकत्रित विचार असणं हे आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या गावासाठी खूप चांगलं असतं. आणि या वेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमारा करतात. कॅच घेण्याचा प्रयत्न, उलटा कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता परंतु कॅच ड्रॉप झाला आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. नितीन भगत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. कॅच पकडणं खूप महत्वाचं होतं. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅच महत्वाचे असतात प्रत्येक मॅच मध्ये. या वेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. आता तरी कॅच होईल का? हो माय गॉड, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालंय आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय राहुल बादापुरे या खेळाडूला. आतापर्यंत 2 जीवनदान मिळाले आहे ते म्हणजेच राहुल बादापुरे या खेळाडूला. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. क्षेत्ररक्षक आता त्या ठिकाणी सजवलाय. त्याच्या हातामध्ये हा बॉल विसवला आणि एक सिंगल धाव प्राप्त झाले. त्याचबरोबर आदरणीय श्री योगेश दादा देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सालपाई काळेश्वरी देवी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. शेवटचा बॉल पुढे आले होते. पायांचा वापर चांगला केलाय. वाडिश एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये चेंडूला पाठवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अवघी एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 31 धावा. 15.30च्या सरासरीने मात्र धावा इथे बनवलेल्या आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कासानीने दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गणेश भगत, छोटा पॅक बडा धमाका म्हणून या खेळाडूची ओळख आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्यांना प्राचारण केलेलं आहे. स्ट्राईक एंड वरती नवनाथ बादापुरे. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले तर 5 चौकार आलेत आणि या 5 चौकाराच्या साह्याने बॅटिंग करत असताना नवनाथ बादापुरेने बनवलेत 7 बॉल 21 धावा बनवलेत. आणि त्यांना साथ देत असताना राहुल बादापुरेने 5 बॉल मध्ये 9 बनवलेत. पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केला होता. या बॉलच्या पाठीमागे फलंदाज नवनाथ बादापुरे यांना उत्तर देता आलेलं नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. गणेश भगत यांचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे कारण सेट फलंदाजाला त्यांनी बांधून ठेवलं. त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत. याला आडव्या बॅटने हा फटका केलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. हो यस, परंतु फेकी चुकीच्या दिशेला केले. स्ट्राईक एंड वरती फेकी केली असती डायरेक्ट हिट तर निश्चितपणे विकेटचं पतन झालं असतं. परंतु तसं काही घडलं नाही. या सर्व गोष्टी आहेत त्या जर तरच्या आहेत आणि क्रिकेटमध्ये जर तरला जास्तीचं महत्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये मित्रांनो. पुढचा बॉल फुल टॉसचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप होता खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. रिकाम्या जागा भरा असं आपण कित्येक वेळा शाळेमध्ये असताना पेपर मध्ये आलेलं असतं आणि त्याच रिकाम्या जागा नवनाथ बादापुरेने देखील भरलेत आणि त्यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय.
काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत जबरदस्त. आज हर्ष बादापुरे यांना मी म्हणेन संधी मिळत नाहीये वाटतं, कारण की अनेक खेळाडूंना हर्ष बादापुरे यांचा खेळ पाहायचा असतो, परंतु दोनो भाई दोनो तबाई आणि दोन्ही भाई मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतात. त्यामुळे हर्ष बादापुरे पवेलियन मध्ये अगदी बॅट घेऊन उभा राहिलाय. त्याला माहित आहे एखादी विकेट पडली तर मला जाणं गरजेचं आहे, परंतु विकेट पडत नाहीये. विकेट पडल्यानंतर हर्ष बादापुरेची एंट्री देखील होईल. फुल टचचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेसिंग लॉंग आहे, परंतु बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज चौकाराची आतिषबाजी नवनाथ बादापुरे यांच्या बॅट मधून होते आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवनाथ बादापुरे यांचं वादळ आलंय आणि अक्षरशः चौकाराने मात्र अगदी मन प्रसन्न केलेत प्रत्येकाची. 11 बॉल मध्ये 31 धावा ठोकल्यात, 19 धावा दूर आहेत अर्धशतकासाठी. आपल्या जीवनातील पहिलं अर्धशतक होईल का याचा प्रश्न आता नवनाथ बादापुरे यांच्याकडे उरलेला आहे. अजूनपर्यंत अद्यापही मला वाटतं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अर्धशतक ठोकलं नसेल, परंतु आज त्यांना ती संधी चालून आले, कारण 31 धावांवरती ते खेळत आहेत. हर्ष बादापुरेचा आपण विचार केला, गेल्याच आठवड्यामध्ये सातारा ग्रामीण प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये खरं तर त्याला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला आणि डबल हिंद केसरी म्हणून खरं तर आता हर्ष बादापुरे देखील नावारूपाला आलाय. हो बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. छोटेसे खेळाडू आहेत, बॉलचा पाठमारा करतायत. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 42 धावसंख्येवरती. खरं तर नवनाथ बादापुरे अनेक वेळा ऍज अ गोलंदाज किंवा अनेक वेळा ऍज अ फिल्डर म्हणून मैदानाच्या आतमध्ये त्यांनी अनेक वेळा कामगिरी केले, किंवा 12वा खेळाडू म्हणून देखील त्यांनी कासाने टीमसाठी काम केलेलं आहे. परंतु आज सलामीला पाठवलंय आणि सलामीला पाठवल्यानंतर जी संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं नवनाथ बादापुरे करतायत. चला 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पार्टनरशिप चांगली राहिलेली आहे केसीसी कासानी टीम साठी. एकंदरीत पार्टनरशिप जर पाहिली तर 18 बॉल मध्ये 42 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. त्याच्यामध्ये नवनाथ बादापुरेने बनवलेले आहेत 12 बॉल 32 धावा आणि राहुल बादापुरेने त्याला साथ देत असताना 6 बॉल 9. अनेक वेळा आपण असं पाहतो की ज्या जास्तीच्या धावा बनवल्यात ना त्या राहुलने बनवलेत आणि काही वेळेला असं पाहतो की नवनाथ कमी धावांवरती खेळतो, परंतु आज उलट गणित आहे. घाटवण टीमने विचार केला असेल तो हर्ष बादापुरे राहुल बादापुरे यांचा, परंतु पेपर हातामध्ये आलाय नवनाथ बादापुरे यांचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव घेतली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल धाव प्राप्त झाले. आता स्ट्राईक एंडला राहुल बादापुरे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अजित आलेले आहेत. ओहो चेंडू हवेमध्ये केलाय, कॅचची संधी, कॅच पकडेल का? ओ माय गॉड, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाला. एक सिंगल धाव मिळाले. एका धावेने मात्र धावपळक पुढे सरकताना पाहायला मिळतंय. विकेट मिळालेली नाहीये, परंतु मी म्हणेन धावा देखील आता थोडं अंकुश लावण्याचं काम देखील केलेलं आहे. ओहो या वेळेला फटका चांगला आहे. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन. ना संघर्ष ना तकलीफ है तो क्या मजा जीने में, तूफान में रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आज स्वप्न पाहिलं होतं मला मैदानाच्या आतमध्ये सलामीला जायचं आहे आणि स्वप्नांचा पाठलाग करत असताना नवनाथ बादापुरे काय बॅटिंग करतायत. लाजवाब अप्रतिम. अर्धशतक पूर्ण झालंय कासानी संघाचं, परंतु 39 धावांवरती नवनाथ बादापुरे आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतात. 39 धावांवरती निश्चितपणे नवनाथ बादापुरे बाद झाले. त्याच्यासाठी एकदा जोरदार आणि डकआउट मधून त्याचा मात्र
हा बोलतोय की जो जातोय त्याच्यावरती येस, आता मैदानाच्या आतमध्ये आला 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 SGPL चा नेक्स्ट मॅच मिस्टर SGPL आलाय आणि डबल हिंद केसरीने आल्या पावली दाखवलाय दमखम षटकार. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आल्या पावली डबल हिंद केसरी हर्ष बादापुरेने मात्र चढवला षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले अब तक 56. 85 मारले नॉट आउट. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. यानंतरची मॅच आहे एकी विरुद्ध बोर्ने. चला दोन्ही टीमचे कॅप्टनने या आणि आणखीन एक अशा प्रकारचे बॉल टाकणार डबल हिंद केसरी हर्ष बादापुरे यांना तर निश्चितपणे त्याचा भुर्दंड अशाच प्रकारचा सोसावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 56 आणि 6 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. घाटवण संघासमोर काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. अगदी 39 धावा बनवल्या नवनाथ बादापुरेने. त्यानंतर हर्ष बादापुरे आला, त्याने बनवल्या 2 बॉलच्या पाठीमागे 12 धावा आणि राहुलने देखील चांगली साथ दिली. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष असेल. चला टॉसकडे वळूया. टॉस केला जाईल 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला टीम आहे EQ तर त्यांच्या विरुद्ध आहे बोर्ने टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करेन टॉस आपण करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री नितीन दादा लोटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. एका बाजूला टीम आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने त्यांच्या विरुद्ध A1 क्रिकेट क्लब EQ. या 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया नितीन दादा लोटेकर साहेब आणि त्याचबरोबर सुनील बादापुरे खजिनदार सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे त्यांनाही मी विनंती करेन आपणही जॉईन व्हा. चला दीपक कदम धावत या. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सजावून घ्या. टीम कासानी टीम वेळ जास्तीचा घेऊ नका. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकर कातवडी क्रिकेट क्लब आयोजित सालपाई काळेश्वरी देवी चषक 2026 चा थरार आपण पाहतोय. यस आणि खरं तर आज दीपक कदम थोडेसे दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे नवीन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. टॉसची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलोय. एका बाजूला लिहिलेला आहे कातवडी क्रिकेट क्लब तर दुसऱ्या बाजूला लिहिलेला आहे सालपाई काळेश्वरी देवी चषक. याच्यापैकी एक तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉल कोण देणार? EQ टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. कातवडी क्रिकेट क्लब असा कॉल केलेला आहे आणि आता खूप वेळ घेतलेला आहे परंतु अखेरकार टॉस जिंकलेला आहे. सालपाई काळेश्वरी देवी चषक असा कॉल आलेला आहे आणि टॉस जिंकलाय वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमने. अभिनंदन अनिल दादा. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. EQ समोर खेळायचं किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? EQ टीम छानच आहे पण बघूया आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगाल? कारण सकाळच्या सत्रापासून तुम्ही पाहताय उद्घाटन सोहळा धुमधडाक्यामध्ये झाला. त्यानंतर 360 अंशाचं ग्राउंड आहे. 12व्या खेळाडूसाठी आकर्षक भेटवस्तू आहे आणि अल्पहार देखील आहे आणि किंग ट्रॉफीज आहेत. कशा प्रकारे पाहताय? नियोजन खूप सुंदर केलेलं आहे. ट्रॉफीज पण खूप सुंदर आहेत आणि जे 12 खेळाडूची जी संकल्पना त्यांनी आयोजित केलेली आहे ती खूप छान आहे. थँक्यू. EQ टीम टॉस गमावलेला आहे. बॅटिंग करायचे किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 60 प्लीज धावा करण्याचा प्रयत्न करू. आज तुमचा कॅप्टन NZ आहे आणि खरं तर तुमच्यावरती जबाबदारी असेल. काय स्ट्रॅटर्जी असेल आणि प्रतिस्पर्धी संघ वीर मराठा बोर्ने संघ खरं तर आपल्या असोसिएशनमध्ये अव्वल दर्जाचा संघ आहे. काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग असेल की कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू की कारण बोर्ने टीम खूप चांगली टीम आहे. आपल्या भागामध्ये यावर्षी त्यांनी खूप चांगलं हे केलेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला आपण देऊया. त्याचबरोबर दोन्ही टीम्सला आपण देऊया अल्पोहार. येस आणि अल्पोहार देऊया दोन्ही टीम्सला. केळी आणि एनर्जी वाढवण्यासाठी कोल्ड्रिंक्स देखील आहे. फ्रुटी आहे ते आपण त्यांना बहाल करूया. वेलपेड खूप चांगलं आयोजन केलं गेलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 63 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये.
पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 62 धावा बनवलेत आणि 63 धावांचं लक्ष्य उभं केलेलं आहे गाटवण संघासमोर आणि गाटवण संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विकी आणि सचिन. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेला जात असताना यस पंचांचा कॉल आहे नो बॉल आणि नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस आर्यन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. पहिला बॉल त्यांनी बिमरचा टाकलाय आणि पहिलाच बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. चला मॅच ऑन करा. 4-5 आहेत नंतर तुला एक देतो. एक गोल देणार मी. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगली फिल्डिंग देखील त्या ठिकाणी केले आणि एक सिंगल धाव मिळाली. फ्रीटचा बॉल होता. फ्रीटच्या बॉलवरती सचिन भगत यांना फक्त एकच धाव मिळाले. आता हवेचा प्रवाह देखील वाढलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री प्रकाशदादा देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मॅच ऑन केली जाते. ओहो चांगला बॉल टाकलाय. महत्वाचा बॉल. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल आदळला आणि त्यानंतर धाव मिळाली. फक्त कोणतीही धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल फटका चांगला आहे परंतु हर्ष बादापुरे डबल हिंद केसरी डाऊन दी बॉल आले आणि विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. विकी भगत बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये गणेश भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकी भगत खास काही करू शकले नाहीत या मॅच मध्ये. लवकर बाद झालेत. 63 धावांचं लक्ष आहे. चला बॅट्समन धावत या. गणेश भगत प्लीज. पुढचा बॉल गणेश भगत पेस करतील. हो टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये नितीन बादापुरे आहेत. स्वतः कॅप्टन त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. एक सिंगल धाव मिळाले. हा बॉल सुरेखात आलाय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन धावा बनवाव्या लागतील. त्याच वेळेला येणाऱ्या ओव्हर मध्ये मी म्हणेन कुठेतरी कमी टार्गेट होईल. ओहो हाय बॉल डॉट. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 4 धावा. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 59 धावा बनवायचे आहेत. खरं तर आर्यनने पहिला बॉल खराब टाकला होता. त्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या होत्या परंतु त्यानंतर काही कमबॅक त्याने केलंय. 1 विकेट देखील मिळवले आणि त्यानंतरच्या 5 बॉलवरती अवघ्या 2च धावा त्याने खर्च केल्या. एकत्रित धावा खर्च झाल्या 4. आता 18 बॉल 59 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये राहुल बादापुरे आरबी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आणि कोहिनूर हिरा म्हणून देखील त्याची ओळख आहे. ओहो या वेळेला पहा बॉलला दिशा दिले.
बॉलला पाठवलाय फांडलेक रिझन मध्ये. धावा मिळाल्या 4 धावा. अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल गणेश भगत यांना, कारण 63 धावांचा पाठलाग करायचं म्हटलं तर चौकार आणि षटकार त्यांना खेळावे लागतील आणि ती ताकद ती क्षमता गणेश भगत यांच्याकडे आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती करेन. या बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईड बॉलचा इशारा केलाय. ओहो या वेळेला दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत हर्ष. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेची जोखीम घेतली. कॅच. यस डायरेक्ट हिट केला असतं तर विकेटचं पतन झालं असतं. काय पप्पा खाली दे बघ. सर तिकडे येते ना. हो सर स्क्वेअर लेग मध्ये येते बारके. त्याला फोकस करायचं. आता नाही. हाँ वो रुक जा एक बार कर मैं बताता हूँ कौन सा वो सामने वाला हाँ वो हाँ सामने वाला उन पे फोकस करना ओवर हो हा बॉल पहा बॅक टू द बॉलर केलाय. एकच कोणती धाव मिळणार नाहीये. धावफलक जैसे ते वैसे. चला मॅच लवकर ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका कारण पहिल्या फेरीमधील आणखीन एक मॅच खेळवायची आहे. आडव्या बॅटने या बॉलला देखील दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळाले. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. हाई बॉल सुरेख परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. रायगडचा वेल फिनिशर यावेळेला एलिव्हेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. काय ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र एकच रन काढला ते पण नाही काढली. डेड बॉल आहे का. येस डेड बॉल घोषित केलाय पंचांनी कारण हवेने बेल्स पडल्या होत्या त्याचमुळे पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. यावेळेला फुल टचचा बॉल आहे. विकी कॅच पकडलाय. विकेटचं पतन झालेलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 13 धावा. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत परंतु तुम्ही स्क्रीन वरती पाहताय खऱ्या अर्थानं पंच पाहायला मिळतात. बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. कम्युनिटीचं ग्रामीण क्रिकेट देखील त्यांनी गाजवलंय आणि त्यानंतर मात्र खरं तर व्यावसायिक क्रिकेट देखील त्यांनी खेळलेलं आहे आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला कामोटे गावचे बारक्या कांबळे सर पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात या ग्रामीण विभागाच्या
आणि रायगडचा वेल फिनिशर म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर आज आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये काम करताना देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. बारक्या कांबळे सर, रायगडचा वेल फिनिशर, ग्रामीण क्रिकेटचा मात्र एक स्टार खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. येस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. वाईडच्या अगोदर डॉट टाका. एक बॉल ब्रेक आहे. आता तर वाईट आहे. वाईट आहे. आता बॅट्समन कोण आलाय? आता नाजीद आलाय. विकी आलेले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एक पण बॉल न खेळता हाई बॉल डॉट आलाय. डॉट बॉलची कुठेतरी भर जास्त दिली जाते. चला थोडीशी घाई करा, विनंती करेन मी. चौदा धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 63 धावांचं लक्ष आहे. अजूनही 49 धावांची गरज. येस, आणि हाय बॉल षटकार आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. यानंतरची मॅच आहे A1 क्रिकेट क्लब AK विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोर्ने अशी मॅच आहे. दोन्ही टीम्सला विनंती करेन ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपण लगोलग मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. हा बॉल सुरेखात आला. टप्पा पडल्यानंतर या बॉलला उसळी दिले. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाले आणि धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु नवनाथ बादापुरे यांची फिल्डिंग काय पाहायला मिळाले. माफ करा, नवनाथ बादापुरे नाहीयेत. नवनाथ बादापुरे कव्हर रिझन मध्ये फिल्डिंग करतायत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र एक जबरदस्त फिल्डिंग केले. ओहो, या बॉलला उचललाय. उंची जास्त आहे का? नाही, उंची जास्त होती, लांबी कमी होती. राहुल बादापुरेने टिपलाय कॅच. आणखीन एका फलंदाजाचा संपलाय खेळ. आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन दिलीप भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी गाजवलंय, अनेक वर्ष त्यांनी मात्र क्रिकेट देखील खेळलंय. घाटवण टीमसाठी क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. असा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलीप भगत येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दिलीप भगत आले, स्वतः कॅप्टन. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. ओव्हर क्रमांक 4 मध्ये प्रशांत यांना प्राचारण केलेलं आहे आणि आता विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला स्वतः कॅप्टन नितीन बादापुरे पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल कमी गतीचा, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय. प्रशांत नसून अमित आहे गोलंदाज. एक सिंगल धाव मिळाले. आता स्ट्राईक एंड वरती दिलीप भगत आलेले आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. अजूनही जवळजवळ 41 धावांची गरज. आडव्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिले. एकेरी धावेने आणि दुहेरी धावेने जास्तीचा काही फरक पडणार नाहीये कासानी टीमला.
आता 4 बॉल 40 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. फटका चांगला खेळलाय परंतु आणखीन एकच सिंगल धाव मिळेल. कासवाच्या गतीने ही मात्र धाव पूर्ण केली जाते. 3 बॉल 39 धावांची आवश्यकता. या बॉलला उचललंय आणि पाठवलंय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. कप्तान चला सिन्हा तान के. दिलीप भगत यांच्या बॅट मधून आलाय षटकार. अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2013च्या अगोदरचा क्रिकेट ज्यांनी गाजवलंय ना, दिलीप भगत यांनी तशा प्रकारची बॅटिंग चालू आहे. आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला डॉट बॉल आलेला आहे. गणेश भगत यांना बाद केलं जात नाहीये, फक्त धावत राहण्यासाठीच त्यांना ठेवलंय की काय, असाही विचार केला जातोय. चला आता फक्त शेवटचा बॉल बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे, ती देखील आपण पूर्ण करूया. आणि आडव्या बॅटने या बॉलला चांगली दिशा दिली, तिथे देखील बॉल स्टॉप केलाय. आणि आता हा सामना जिंकलाय केसीसी कासानी टीमने. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम घाटवण संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्या खेळाडूने मात्र